नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चला तर आजचे प्रश्न पाहूयात आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे. प्रश्न पहिला, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला? तर ऑप्शन क्रमांक 4, 18 जुलै 1947. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला? तर ऑप्शन क्रमांक आहे 4, 18 जुलै 1947 रोजी संमत केलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी चालवले? अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी चालवले? ऑप्शन क्रमांक 2, बॅरिस्टर जिन्ना यांनी अल हिलाल हे वृत्तपत्र चालवलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झालेले आहे? हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3, 17 डिसेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 4, गांधीजींनी वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दात कोणी केले? गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे शब्दात कोणी केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे वर्णन केले आहे. कोण? लॉर्ड माउंटबॅटन यांनी. प्रश्न क्रमांक 5, आर्य महिला समाज स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? आर्य महिला समाज स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. पंडिता रमाबाई यांनी. प्रश्न क्रमांक 6, सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतीय कामगार चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहे? भारतीय कामगार चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1, नारायण मेघाजी लोखंडे हे भारतीय कामगार चळवळीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 8, मोपला शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये घडून आला? मोपला शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2, केरळ या भागामध्ये मोपला शेतकऱ्यांचा उठाव घडून आलेला आहे. केरळ या भागामध्ये. प्रश्न क्रमांक 9, 1907च्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल यांच्यामध्ये फूट पडली? 1907च्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल यांच्यामध्ये फूट पडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे सुरत आणि हे योग्य आन्सर आहे. 1907च्या सुरतच्या अधिवेशनामध्ये जहाल यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 10, मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे? मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, 30 डिसेंबर 1906. 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य आन्सर होईल. खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3, लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3, लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, ॲनी बेझंट यांनी. ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2,
लाला लजपत राय हे अन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 14 होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झालेली आहे? होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड या देशामध्ये होम रूल चळवळ प्रथम सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड. प्रश्न क्रमांक 15 सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल चळवळीची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 16 1916च्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ऐक्य करार घडून आला होता? 1916च्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ऐक्य करार घडून आला होता? ऑप्शन क्रमांक 1 लखनौमध्ये हा करार घडून आला होता. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इसवी सन 1775च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट क्लाइव्ह. प्रश्न क्रमांक 18 इल्बर्ट बिल खालीलपैकी कोणी मंजूर केले? अल्बर्ट बिल खालीलपैकी कोणी मंजूर केले? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांनी हे बिल मंजूर केलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळात झाली? भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळात झाली? ऑप्शन क्रमांक 3 रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या काळामध्ये ही जनगणना झालेली आहे. पहिली भारताची जनगणना 1872 मध्ये झाली आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या वर्षी सती प्रथा बंद करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 1829 मध्ये सती प्रथा बंद करण्यात आलेली आहे. 1829 मध्ये सती प्रथा बंद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 भारताचा पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? भारताचा पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन यांना भारताचा पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान मिळाला आहे. ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 22 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द थर्ड पिलर. ऑप्शन क्रमांक 2 रघुराम राजन हे द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक रघुराम राजन हे आहेत. प्रश्न क्रमांक 23 फुटल्यामुळे चर्चेत आलेले तिवरे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? फुटल्यामुळे चर्चेत आलेले तिवरे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे धरण आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तिवरे धरण फुटल्यामुळे चर्चेत आले होते. ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्ह्यामधले तिवरे धरण आहे. प्रश्न क्रमांक 24 सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 निर्मला सीतारामन हे सध्या भारताचे अर्थमंत्री आहेत. ऑप्शन क्रमांक 2 निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 25 देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य कोणते? देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बिमस्टेक या संघटनेने मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ढाका या ठिकाणी बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 2 ढाका हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वेबसाईटवरील प्रथम पेजला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 27 वेबसाईटवरील प्रथम पेजला होम पेज असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 होम पेज हे योग्य आन्सर होईल. वेबसाईटवरील प्रथम पेज म्हणजेच होम पेज. प्रश्न क्रमांक 28 DVD हे कशाचे उदाहरण आहे? DVD हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्टिकल डिस्क. DVD हे ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामधील कोणत्या राज्यामध्ये वाघाची संख्या सर्वाधिक आहे? भारतामधील कोणत्या राज्यामध्ये वाघाची संख्या सर्वाधिक आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये वाघाची संख्या सर्वाधिक जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 26 जुलै कारगिल विजय दिवस. प्रश्न क्रमांक 31 भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 29 जून दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो. 29 जून. ऑप्शन क्रमांक 2 भारतीयमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. प्रश्न क्रमांक 32 पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. पाणी पंचायत ही योजना महाराष्ट्र राज्याची संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पाणी पंचायत ही योजना. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये पहिले मुक्त विद्यापीठ 1982 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले? ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू झालेले आहे. तर भारतामध्ये पहिले मुक्त विद्यापीठ 1982 मध्ये सुरू झाले. तर ते कोणत्या राज्यात सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश भारतामधले पहिले मुक्त विद्यापीठ 1982. प्रश्न क्रमांक 34 मला परीक्षेची भीती वाटते. तर परीक्षेची या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 षष्टी ही विभक्ती आहे. मला परीक्षेची भीती वाटते. तर आपल्याला परीक्षेची या शब्दाची विभक्ती ओळखायची होती. तर ऑप्शन क्रमांक 4 षष्टी हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे. मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मुलगा या शब्दाचे अनेक वचन आहे मुलगे. तर ऑप्शन क्रमांक 2 मुलगे हे मुलगा या शब्दाचे अनेक वचन आहे. प्रश्न क्रमांक समोरचा महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माहितीचे आयोगाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक समोरचा खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते? अर्थशास्त्राचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कधीपासून होते? भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कधीपासून होते? तर ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिलपासून भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात होत असते. 1 एप्रिलपासून. प्रश्न क्रमांक 37 भारतामध्ये पहिली तागगिरणी कुठे सुरू झाली? भारतामध्ये पहिली तागगिरणी कुठे सुरू झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंकलेश्वर या ठिकाणी भारतामध्ये पहिली तागगिरणी सुरू झाली आहे. ऑप्शन क्रमांक 2 अंकलेश्वर पहिली तागगिरणी. प्रश्न क्रमांक 38 भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. तर भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई रिझर्व्ह बँकचे मुख्यालय. प्रश्न क्रमांक 39 शून्याधार्थित अर्थसंकल्प राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? शून्याधार्थित अर्थसंकल्प राबवणारे भारतातले पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न क्रमांक 40
पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 H2O. पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र H2O. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 41. चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही? चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही? ऑप्शन क्रमांक 1 41% भाग हा आपल्याला चंद्राचा कधीच दिसत नाही. प्रश्न क्रमांक 42. इस्किमो ही जमात खालीलपैकी कुठल्या ठिकाणी आढळते? ऑप्शन क्रमांक 1 ग्रीनलँड या ठिकाणी ही जमात आढळते. प्रश्न क्रमांक 43. जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कुठे आहे? जगामध्ये सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेकल या ठिकाणी जगामध्ये सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बेकल या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 44. जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 आशिया या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 45. रायलसीमा या मागास भागास खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? रायलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 रायलसीमा हा मागास भाग आंध्र प्रदेश राज्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 3 रायलसीमा हा मागास भाग आंध्र प्रदेश राज्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 46. कर्कवृत्त हा भारताचा किती राज्यामधून गेलेले आहे? कर्कवृत्त ही भारताच्या किती राज्यामधून गेलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 8 या राज्यामधून कर्कवृत्त गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 8 भारताच्या कर्कवृत्त 8 राज्यामधून गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 47. कैमूर टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? कैमूर टेकड्या ह्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य पर्वतरांगेमध्ये कैमूर टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 48. जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ या देशामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळ या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 49. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? ऑप्शन क्रमांक 2 अरवली पर्वतामध्ये माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे विचारले. प्रश्न क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा. प्रश्न क्रमांक 51. मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश आहे मराठवाड्यामध्ये. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 9.36% महाराष्ट्राने भारताचे क्षेत्र व्यापलेले आहे 9.36%. प्रश्न क्रमांक 53. मांजरा पठार खालीलपैकी कुठल्या भागामध्ये आहे? मांजरा पठार खालीलपैकी कुठल्या भागामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा या भागामध्ये मांजरा हे पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा या भागामध्ये मांजरा हे पठार आहे. प्रश्न क्रमांक 54. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे टेकड्या आहेत जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्रामध्ये सर्वात दक्षिणेत असणारी डोंगराची रांग कोणती आहे? महाराष्ट्रात सर्वात दक्षिणेस असणारी डोंगर रांग कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 शंभू महादेव डोंगर रांगा आहेत. ऑप्शन क्रमांक 2 शंभू महादेव डोंगर रांगा ही महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेत असणारी डोंगर रांग आहे. प्रश्न क्रमांक
1956. मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी हे मानवी समता हे मासिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 57. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला गेला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह खालीलपैकी कोठे केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, महाड या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? ऑप्शन क्रमांक 2 62 वयापर्यंत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर राहू शकतात. ऑप्शन क्रमांक 2 62 हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तराळ अंतराळ. तर ऑप्शन क्रमांक 3 शंकरराव खरात हे तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 शंकरराव खरात योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 हरावत हे आहे. ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरावत. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार ही नदी.